दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर ऐन थंडीत नाशिकचं राजकारण तापलं आहे. यातच आता पुढचे 4 दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका असणार आहे. विशेष म्हणजे मंत्री पंकजा मुंडे यांची रॅली नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे. यातच आज ठाकरे बंधू हे 23 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शनिवारी सायंकाळी 6 वाजता कान्हेरे मैदानावर होणार असून त्या अगोदर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याच पटांगणावर महाविकास आघाडीसाठी सभा घेत आहे. ठाकरे बंधू आज काय बोलणार आणि त्यांना उद्याच्या सभेत एकनाथ शिंदे काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर शिंदे आणि ठाकरे यांचे मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे खोदून काढणार याविषयी देखील उत्सुकता वाढणार आहे. दरम्यान फडणवीस यांची सभा रविवारी होणार आहे. राज्यात महायुतीचं सरकार एकत्रित कारभार पाहत असलं तरी नाशिकमध्ये मात्र भाजपा आणि शिंदे सेना एकमेकांच्या विरोधात ठाकले असल्याने निवडणुकीला प्रचंड रंगत आली आहे.